ओबीसी नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाली आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय। कारण नाराजी नाट्यानंतर आज पहिल्यांदाच छगन भुजबळ आणि अजित पवार आमने सामने येणार आहेत। माजी मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाला हजेरी लावणार असल्याचं कळतंय। प्रकृती अस्वस्थ्यामुळे छगन भुजबळ शिबिराला उपस्थित राहणार नव्हते, मात्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीला मान देऊन भुजबळ आज शिर्डीमधल्या शिबिराला हजेरी लावणार असल्याचं कळतंय। या अधिवेशनामध्ये छगन भुजबळ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत। 10 वाजेपर्यंत छगन भुजबळ तर 12 वाजेपर्यंत धनंजय मुंडे या अधिवेशनामध्ये हजेरी लावणार असल्याचं कळतंय। निलेश बुधावले आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। निलेश, छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाली आहे का? अमोल, काही वेळापूर्वीच आता माहिती मिळालेली आहे। खरं तर छगन भुजबळ आजच्या शिबिराला येणार नव्हते। प्रकृती अस्वस्थतेचं कारण देत आजच्या शिबिराला येणं त्यांना टाळलं होतं। मात्र विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार साधारणपणे 8 वाजता छगन भुजबळ नाशिकहून शिर्डीच्या दिशेने निघतील आणि साधारणपणे 10-10:30 पर्यंत छगन भुजबळ या ठिकाणी पोहोचणार आहेत। दुसरी महत्वाची बाब अशी आहे, या शिबिराच्या निमित्तानं धनंजय मुंडे हे देखील हजेरी लावणार आहेत। तेही 12 वाजेपर्यंत शिबिराला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतील। एकंदरीतच मागच्या नाराजी नाट्यानंतर म्हणजे नागपूर अधिवेशनानंतर छगन भुजबळ नाशिकला निघून गेले। त्यानंतर अजित पवार आणि छगन भुजबळ आमने सामने कधीही आले नव्हते। आज मात्र दोघंही आपल्याला आमने सामने येताना पाहायला मिळतील आणि आजच्या शिबिरामध्ये छगन भुजबळ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे त्यांचं नाराजी नाट्य आणि एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी घेतलेली भूमिका, यावरून ते काय बोलतायत आणि त्यांची पुढची भूमिका काय असेल हे आज स्पष्ट होताना पाहायला मिळेल। अमोल, धन्यवाद निलेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।